धाव घाली विटू आता चालू नको मंद मंद बडवे मजा मारता ती काय माझा अपराध काय माझा अपराध काय केलं रे माय बापा माझी काय गलती झाली की तुझं नामस्मरण केलंय मी तुझं चिंतन केलं एवढाच माझ्याच्यानं अपराध झालाय पुन्हा नाही घेणार माय बापा अरे पण माझा लेकरं लहान लहान आहे रे मला जीवदान द्यायला आला सोयराबाई आली सोयराबाईनं बघितलं सोयराबाईच्यानं राहवल्या गेलं नाही जगाच्या मालकाला शिव्या द्यायला लागली ए बिटिया मरू दे माझा मालक मेल्यानंतर सांगेल तुला ही सोयरा काय आहे माझा मालक मरू दे बरं होईल तुझं चोखोबार आहे गाड्याला झोंपलेले बघितले रक्ताने लाल जरा झालेला मालक स्वामी बघितला नाथ बघितला प्राणनाथ बघितला स्वतःचा प्राण बघितला सोयराबाईनं बघितलंय बाबा आणि मग मुखातून शब्द बाहेर निघाले लाज वाटायला पाहिजे ज्या वेळेला तुला खायला नव्हतं ना ज्या वेळेला तुला खायला नव्हतं त्या वेळेला या सोयराबाईच्या घरी येत होता तू आवाज देता सोयरा ऐका का काही शिडी पाकी खायला अरे जन्म गेला रे तुझा उष्टे खाता जन्म गेला उष्टे खाता जन्म गेला उष्टे खाता गेला उष्टे खाता जन्म गेला उष्टे खाता लाज नये लाज नये तुझ्या चित्ता जन्म गेला उष्टे खाता जन्म गेला उष्टे खाता अरे जन्म गेला तुझं उष्ट खाता खाता काही मिळालं नाही तर त्या सोयराबाईच्या घरी येत होता रे आज माझा मालकाची ही दीनदशा आहे अरे धाव माझ्या मालकाचा प्राण वाचोय माझ्या मालकावरचे संकट वाचोय सोयराबाई अनावर झाली सोयराबाई म्हटली ए बिठ्या पोट पोचण्या म्हटली जगाच्या मालकाला अरे पाडीले पोसिले त्याचा उपकार दुबडीचा व्रतार मारुपासी हात काढी आता जाय पोट पोचण्या वड पोट पोचण्या येथून या विनोद सांगणारे महाराज लोक गल्लोगल्ली झाले असतील बाबा पण संतांचं चरित्र ऐकत चला अभंगाला धरून अभंगाला संदर्भ जोडून संतांचं चरित्र ऐकत चला संतांनी देवाशी वाद घातला भांडण केलंय ऐका सोयराबाई म्हटली पड पोट पोचण्या येथून या जगाच्या मालकाला पोट पोचण्या म्हटली पोट पोचण्या हे सण नाही झालं चोखोबा राहायला त्यावेळेला चोखोबा राय म्हणता सोयरा जिभेला हाड ऐका ग तुझ्या हाड अगं जगाच्या मालकाला पोट पोचण्या म्हणते तू सोयरा अपराध नको करू ग पाप नको करू जगाच्या मालकाला पोट पोचण्या नको म्हणू तुला माहित आहे काय कोण आहे तो अरे विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात असा ब्रह्मांडाचा चालक राजा धीराज आहे कोमलांग आणि श्यामलांग जगाचा न्यायाधीश आहे ग जगाला पोचण्याची धमक त्याच्यामध्ये आहे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे त्याला पोट पोचण्या नको म्हणून कोण आहे तो सोखा मने कांते रे रे ना रे ना अरे संत ना होती जगत में तो जल मरता संसार हे संतांचे उपकार आहे दादा ऐका संत काय?
संतांचा दरबार आहे म्हणून तुम्हाला चोखोबारायचं चरित्र सांगतोय. चोखा म्हणे कांते विश्वाचा पोसना, विश्वाचा पोसना संतांचा देखना विठू माझा रे ना संतांचा देखना, संतांचा देखना रे विठू माझा. चोखा म्हणे कांते विश्वाचा पोसना, चोखा म्हणे कांते विश्वाचा पोसना. चोखा म्हणे गाथा विश्वाचा पुतळा, चोखा म्हणे गाथा विश्वाचा पुतळा. हॅलो हे संतांचा देखना हॅलो, विठू हॅलो, माझा. अगं माझ्या देहाचे केव्हाचे तुकडे तुकडे झाले असते, पण माझा जगाचा मालक तुला दिसत नाही, कर्म मिळाला दिसत नाही, पण माझा जगाच्या मालकानं गाड्याची शिवाडी पकडली, गाडं पुढे जात हॅलो, नाही. हॅलो. करतो म्हणण्याचा करतो, त्या जगाच्या मालकामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे. अगं केव्हाच माझ्या देहाचे तुकडे झाले असते, पण माझ्या जगाच्या मालकाला शिव्या देऊ नको व त्याच्याशी भांडण करू नको. सोयराबाईनं जगाच्या मालकाशी भांडण केलं. जनाबाईनं गंगाखेडची, परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडची जनाबाईनं जगाच्या मालकाशी भांडण केलं. देवाला बोलवणारी जनाबाई होती. सुंदर माझे जाते ग फिरते मोठगे, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, सुंदर माझे जाते ग फिरते मोठगे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक. ओव्या गाऊ व्रतारात तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ व्रतारात ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ व्रतारात तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. अरे जगाच्या मालकाशी भांडण करणारी जनाबाई होती दादा. जगाच्या मालकाला बोलवलं, जगाचा मालक सुद्धा आला. देवा अरे बाबा माझ्या घरी हा एवढा मोठा धंदा पडला, काम धंदे मागे पडले रे बाबा, मला काम करू लाग. जगाच्या मालकानं काम करू लागलं जनाबाईला, तरी जनाबाई देवाशीच भांडते. पण भांडणामागे, संवादामागे, वादामागे प्रेम होतं जनाबाईचं. जगाच्या मालकानं किती काम केलंय बाबा जनाबाईचं. जनाबाई डोईनं गांजली, विठाबाई धावली. जनाबाईच्या डोक्यातल्या ओवा माझ्या जगाच्या मालकानं काढल्या. एवढंच नाही दादा, झाड लोट करी जाणी, 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 झाड लोट करी जाणी. झाड लोट करी जाणी, लोट लोट झाड लोट करी जाणी. केर भरे जगरपाणी, केर भरे जगरपाणी. झाड लोट करी जाणी, झाड लोट करी जाणी. खेळ म्हणे जगरपाणी, खेळ म्हणे जगरपाणी, पाणी करी जाणी, झाड लोट करी जाणी, झाड लोट करी जाणी. अरे झाड लोट करायला लागली जनाबाई. जगाच्या मालकानं कचरा बराबर एका टोपलीमध्ये बाबा, टोपलीमध्ये कचरा पकडलं. ते टोपलं उखडल्यावरती फेकून माझ्या जगाचा मालक आलाय बाबा. जगाचा मालक उखडल्यावरती फेकलंय ते कचरा. पुन्हा आला जगाचा मालक.
काहीच काम करणारा माझा जगाचा मालक आहे केवळ भक्तीच्या पोटी ऐसा भक्तीसी भूलला ऐसा भक्तीसी भूलला भक्तीची भुलला भक्तीची भुलला निज कामे निज कामे करू करू लागला निज कामे करू लागला निज कामे करू लागला झाड लोट करी जणी झाड लोट करी जणी झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी जनाबाईचा साठी जगाच्या मालकानं यावं जनाबाईची आंघोळ करून द्यावं आणि त्या जनाबाईनं जाहिरात फिरवली बाबा कुठं पंढरपुरात डपडं वाजवलं देवाच्या नावाचं डपडं वाजवलं अहो ऐका 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 म्हटले काय सांगते जनी बाईच्या पोटात गोष्ट राहत नाही जनाबाईच्या पोटामध्ये गोष्ट राहिली नाही लोकांना असं वाटलं काहीतरी नवीन सांगत असेल जनाबाई पण जगाच्या मालकाचं डपडं वाजवलं ग माय जगाच्या मालकाचं डपडं वाजवलंय बाबा जनाबाईनं अख्ख्या पंढरपुरात सांगायला लागली जनी सांगे सर्व लोका नाव घाली माझा सका माझ्या जगाच्या मालकानं मला आंघोळ करून दिली पाठ घासून दिली हे जनाबाई लोकांना सांगते महिला मंडळीला सांगते अहो रुक्माबाईच्या कानावरती गोष्ट पडली रखमाबाई म्हटले तुम्ही त्या जनाबाईला साधी बोडी समजत होते त्या जनाबाईला साधी बोडी समजू नका त्या जनाबाईनं तुमच्या नावाचं डबडं वाजवलं पण जगाचा मालक म्हणतो अगं रुक्मिणी अगं सांगू दे ग लोकांना किती सांगेल माझी जनाबाई अगं माझी जनी साधी बोडी आहे खरोखरच साधी बोडी माझी जनी आहे अगं माझ्या जनाबाईला कोणी नाही ग लहानपणी पंढरपुरात राहिली दामा शिंपीच्या घरी अनेक लोकांचे काम माझ्या जनाबाईने केले जगाचा मालक म्हणतो देव म्हणे रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी माझ्या जनीला नाही कोणी माझ्या जनाबाईला कोणी नाही तरी बी जनाबाईने जगाच्या मालकावरती आळ घ्यावा जगाच्या मालकानं आळ घ्यावा जगाच्या मालकाची जनाबाईनं भांडण करावं पण त्या भांडणामागे महाराज म्हणता प्रेम आहे तसं तुकोबाराय बोलता देवा माझ्यावरती आता तू उपकार कर मी संवाद केला तुझ्याशी वाद केला पण आता कोणता उपकार कर या देहाचा विसर पडला पाहिजे अभंगाच्या देवा करी